बातमी ठाण्यामधली आहे। ठाण्यामध्ये मनसेला मोठा धक्का बसलेला आहे। जयेश खटके, प्रितेश मोरेंसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। खटके आणि मोरे हे अविनाश जाधव यांचे निकटवर्तीय मानले जातात। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे। त्यामुळे मनसेला ठाण्यामध्ये हा एक खूप मोठा फटका मानला जातोय। मुंबईच्या शिवडीमध्ये भाजपमध्ये नाराजी असल्याचं आता समोर येत आहे, कारण भाजपच्या जान्हवी राणे या नाराज असल्याचं समजतंय। वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिली गेल्यानं भाजपचे निष्ठावंत नाराज झालेले आहेत। जान्हवी राणे उद्या अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज भरणार आहेत। एकीकडे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। अनेक पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करतायत। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात एक चिठ्ठी दिसली। या चिठ्ठीमध्ये नेमकी कोणत्या प्रभागांची नावं होती असा प्रश्न पडला, कारण अजित पवार आपल्या गाडीत बसलेले होते आणि गाडीत बसल्यानंतर अजित पवारांच्या हातातल्या त्या चिठ्ठीमध्ये प्रभागांबद्दल काहीसा उल्लेख केलेला होता। हे प्रभाग नेमके कोणत्या महानगरपालिकेतले आहेत, काय नेमका त्याचा अर्थ आहे, असे अनेक प्रश्न त्यानंतर उपस्थित करण्यात आले। या कागदावर, या चिठ्ठीमध्ये विविध प्रभागांची नावं लिहिलेली होती। मात्र हे प्रभाग नेमके कोणत्या महानगरपालिकेतले होते, कुठल्या पक्षाकडनं प्रस्ताव अजित पवारांच्या पक्षाकडे दिला गेला होता का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत। बातमी अमरावतीमधली आहे। भाजप आणि शिवसेनेचा जागा वाटपाचा तिढा अमरावतीमधला अजूनही सुटलेला नाही। पालिकेत जागा वाटपाचा तिढा कायम आहे। महायुतीच्या बैठकीच्या जागेत ऐन वेळेवर बदल झाला। संजय राठोड, संजय कुटे हे शिवसेना आणि भाजपचे नेते यांच्यात चर्चा सुरू होती, अशी माहिती लोकशाही मराठीला मिळालेली होती। मात्र त्यानंतर सुद्धा काय नेमकं अमरावतीमध्ये घडणार आहे, जागा वाटपाच्या अनुषंगानं तिढा नेमका केव्हा सुटणार आहे, याबद्दलची उत्सुकता कायम आहे। तर तिकडे सोलापूरमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। सोलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादीनं युती केलेली आहे। शिवसेना 51 जागा तर राष्ट्रवादी सुद्धा 51 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे सोलापूरमध्ये शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना होणार असल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।